श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, पैसा म्हणजे कागद आहे, पण त्याची गरज गरजेपेक्षा सुद्धा जास्त आहे. माणूस सुद्धा त्याच्या समोर कवडीमोल ठरत असतोय, इतका पैसा महत्वाचा आहे. श्रोते हो, ज्याच्याकडे पैसा कमी असतो तो बिचारा ठरतो, आणि ज्याच्याकडे पैसा जास्त असतो तो उधार देण्यासाठी आतुर असतोय. गंमत अशी की हा पैसाच आपल्याला आपल्या लोकांची खरी किंमत सांगतो. खरं श्रोते हो, पैसा एवढा सर्वश्रेष्ठ असतो का? माणसाच्या साध्या मूलभूत गरजा सुद्धा पैशावर अवलंबून आहेत. साधं सरळ सोपं जगावं म्हटलं तरी पैसा सुद्धा हवाच असतोय. माणूस समाधानी आहे का नाही हे सुद्धा पैसाच ठरवत असतोय. कारण श्रोते हो, आताच्या या नव्या युगात पैसा असेल तरच आयुष्य सार्थकी ठरणार आहे, असा नियम झालाय. कारण पैशापुढे सगळेच कवडीमोल ठरतंय. पैसा आहे म्हणून जीवन आहे का जीवन आहे म्हणून पैसा आहे, हे बघणं गरजेचं झालंय. आणि श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आणखी या महत्वाच्या गोष्टी त्या सुद्धा आपण अवलंब करायच्या. आणि मग बघा, आपला आयुष्याचा प्रवास किती चांगला होत होते. जीवनाच्या प्रवासात कमी बोला, कधी कधी नाही म्हणायला शिका. श्रोते हो, एखाद्या गोष्टीवर लगेच रिप्लाय देऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या कामावर फोकस करा. कोणाशी वाद घालत बसू नका. इतरांना जास्त ज्ञान देत बसू नका. विचारानं आपण स्वतः श्रीमंत बना. पुस्तकांमधून शिकत राहा. स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालत राहा. कमी रिॲक्ट करा. चांगलं ऐकायला शिका. कधी कोणाची बदनामी करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, जास्त विचार करत बसू नका. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही लोक कधीच तुम्हाला पाठिंबा देणार नाहीत, कारण त्यांना भीती वाटत असते की हा माझ्यापेक्षा मोठा होईल. ज्याला उंच उडायचं असतं त्यानं इतर गोष्टीत गुंतायचं नसतं. प्रामाणिक वागणं सुरुवातीला कठीण वाटत असेल तरी आपल्याला यशस्वी होण्यासाठी तेच उपयोगी पडतं. वेळ आली की बदलावं. जास्त चांगुलपणा आपलाच घात करत असतो. शरीरावर प्रेम करणारा रडत नसतो, रडतो तोच जो स्वतःपेक्षा जास्त जीव दुसऱ्या व्यक्तीला लावतो. काही उपकार हे फेडल्या जाऊ शकत नसतात. त्यातलंच एक वडिलांचं प्रेम असतं. तुमच्या कष्टाच्या कहाण्या सुद्धा तुम्ही यशस्वी झाल्यानंतरच कौतुकानं सांगितल्या जातात. तोपर्यंत त्या कष्टाला किंमत नसते. माणसाच्या मनात बरंच काही असतं. प्रत्येक वेळी सांगून मोकळं होता येत नसतं. जर नाजूक पाखरू सुद्धा अपार मेहनत करून घरटं बांधू शकतं, तर आपण स्वप्न साकार करण्यासाठी का मागं हटायचं? कष्ट हेच यशाचं घरटं उभं करत असतं. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो. आपल्यामुळं इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ आनंदानं भरलेली असताना ते सांडायच्या आत इतरांना ओंजळीतून देता आलं पाहिजे. ज्यानं घरातील माणसं आनंदी ठेवली, जगात त्याच्यासारखा श्रीमंत दुसरा कोणीच नसतो. गर्व कशाचा करता? मेल्यानंतर आपलेच आपल्याला शिवल्यानंतर हात धुतील.
काळजाला झालेल्या जखमा वरवरून जरी भरलेल्या दिसत असल्या तरी त्याच्या वेदना कधीच कमी होत नाहीत. सरळ माणसाला कधीच फसवू नका. तो जरी काही बोलला नाही तरी पण वरच्याचा न्याय कधी चुकत नाही. एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहिला की माजलेल्या माणसांची राख उडायला वेळ लागत नाही. ओझे उचलण्यात कोणालाच आनंद वाटत नाही. काही ओझे जबाबदारीमुळं, गरिबीमुळं, तर काहींना कर्तव्यामुळं पाठीवर लादली जातात. जी व्यक्ती प्रेमाला योग्य प्रकारे निभावू शकते त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच प्रेम मिळत नाही. मिळतात त्या मानसिक वेदना, हरवलेलीच हो, जीव घेणं एकटेपण आणि विचारांमध्ये भरकटलेलं मन, जे फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीला सगळीकडे शोधत असतं पण मिळतो तो फक्त एकांत. दिशा दाखवणारा तज्ञ असेल तर विचार परिवर्तन होऊन जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नसतं. जिथं प्रयत्नांची उंची ही मोठी असते तिथं नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा, कारण क्षण खूप महत्वाचा आहे. जगणं हे समाजाला दाखवण्यासाठी नसावं तर स्वतःला आनंद देण्यासाठी असावं. दिलेला शब्द पाळता येत नसेल तर कोणाला आशेवर ठेवू नका. शरीराला आणि आई बापाला जपत राहा, कारण बाकी कोण कामाला येत नसतं. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो. असेल त्या परिस्थितीमध्ये आयुष्याचा गाडा हाकत हाकत जे शेवटपर्यंत पोहोचतात ती माणसं आपल्या प्रेमाचं खरं उदाहरण देऊ शकतात. स्वतःसाठी पण जगावं, इथं कोणीच कोणाचं नसतं. ज्यांच्यासोबत आपण कधीच वाईट वागलो नाही ते सुद्धा दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्याबद्दल चुकीचं मत बनवतात आणि आपल्याला जज करत बसतात, कारण लोक सत्य पाहत नाही, ते फक्त ऐकलेलं खरं मानतात. माणसानं जीवनात 2 परीक्षा अवश्य पास केल्या पाहिजेत. सुख असताना विनम्र राहणं आणि दुःख असताना धैर्य राखणं.